अनेक पक्षांमध्ये आपण वाद बघितलं, असाच एक वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे। भाजपमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट दिलं नाही म्हणून ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत आणि त्यांना आता भाजपमधून काही लोकांचे फोन येत आहेत। नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात। अपक्ष उमेदवार प्राप्ती चव्हाण आपल्या सोबत येतात। सत्ताकारांमध्ये स्वागत आहे। काय नेमकं प्रकरण आहे? आम्ही अगोदर मी भाजपाचं काम करत होते आणि मला लास्ट पर्यंत असं होतं की मला तिकीट भेटणार म्हणून, पण ऐन वेळेला मला कळण्यात आलं की मला माझं तिकीट दुसऱ्या कोणाला दिलेलं आहे। तर मी माझा स्वतःचा अपक्ष म्हणून मी फॉर्म भरला आणि मी अपक्ष म्हणून मी रिणांगणामध्ये उतरली आहे। पण मला काल अचानक माझ्या मिस्टरांना एक कॉल आला, त्यावर आम्हाला धमक्या देण्यात आल्या, शिव्यागाळ्या करण्यात आल्या, घाण शब्दामध्ये खूप काही बोलण्यात आलं। आणि ज्या वेळेला मी फोन घेतला, मी बोलायला लागले, तर त्या व्यक्तीने मला डायरेक्ट म्हणजे जातीवरून बोलले आणि त्यामध्ये सांगितले की तुम्ही मराठ्याच्या पोटचे आहेत का। माझ्या मिस्टरांना बोलण्यात आलं। त्यानंतर तुम्ही ज्यांचा प्रचार करते त्यांनी स्पष्टपणे शब्द वापरले की तुम्ही ज्यांचा प्रचार करताय तुम्ही वंचिताच्या पोटचे आहात। आम्ही स्वतः अपक्ष उमेदवार आहोत आणि आम्ही आमचा स्वतःचा प्रचार करत आहोत। तर काल त्याने मला विचारलं तुम्ही कोणत्या प्रभागात आहात, तुम्ही कोणत्या एरियामधून आहेत। तर त्याला मी सांगितलं की प्रभाग क्रमांक 3 जयसिंगपुरामधून मी बोलतीये आणि मी आता सध्याला याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवार आहे। तर तो म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला बघून घेतो म्हणे, तुमचा निकाल लावतो, अशा भाषेत त्यांनी मला काल दमदाटी पण केली आहे आणि शिवीगाळही केली आहे। आणि सध्याला आचारसंहिता चालू असताना त्याचा अशा प्रकारे धमकीचा फोन देणं हे काही योग्य नाही। त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। त्यासाठी मी बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये मी त्याच्या नावाने कंप्लेंटही दाखल केलेली आहे। त्याचं नाव राहुल प्रेमराज भोसले आणि हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे। तो प्रदेशावरून बोलतो म्हणून त्यांनी मला फोन केला आणि त्याची रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे। त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये मला धमकी दिलेली आहे। ह्याच पद्धतीने मी सीपी साहेबांनाही एक अर्ज केलेला आहे, त्याची प्रत माझ्याकडे आहे। तुम्ही आता तक्रार दिलेली आहे, तुम्हाला काय सांगण्यात आलंय? आता सांगितलंय की आम्ही एकदा निवडणूक जे अधिकारी आहे त्यांच्याशी या तुमच्या बाबतीमध्ये बोलू आणि काय असेल ते तुम्हाला सांगू। मी आज प्रवीण सरांना भेटून मी त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे, जेणेकरून त्यांनी आम्हाला जी धमकी दिलेली आहे त्याच्यावरून तरी वाटतंय की आमच्या जीवाला धोका आहे। मी प्रवीण सरांना काल जेव्हा अर्ज दिला, तिथं सीपी ऑफिसला अर्ज दिला, त्यामध्ये नमूद केलं आहे की या माणसापासून आम्हाला धोका आहे। त्यांनी त्याच्या वॉलवर माझ्या मिस्टरांचा फोटो टाकून आक्षेपार्ह पोस्ट केलेली आहे। त्यासाठी मी त्याच्यावर मी न्याय मागितला आहे की मला त्याच्यासाठी न्याय देण्यात यावा आणि सरांनाही सांगितलं आहे की या राहुल प्रेमराज भोसले नामक जो माणूस आहे त्या व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा आणि मला संरक्षण भेटावं। तुम्ही किती वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करत होता? मी मागील 6 ते 7 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम केलं। मागच्या टर्म मध्ये मी गुलमंडी मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा म्हणून मी काम केलं। त्यानंतर आता जेव्हा नवीन टर्म आमचा टर्म संपला, त्यानंतर नवीन टर्म जेव्हा नवीन जिल्हा अध्यक्ष वगैरे त्यांनी नवीन टर्म चालू झाला, त्यानंतर मी सरचिटणीस पदाची मागणी केली। मला जेव्हा डिक्लेअर झालं त्यावेळेस कळालं की माझं त्या टर्म म्हणजे नवीन याच्यामध्ये माझं नवीन ज्यांनी जी बॉडी तयार केली अध्यक्षांनी, त्या बॉडीमध्ये माझं कुठेही नाव नाही, साधं सदस्य म्हणूनही मला घेतलेलं नाही। तर मी त्याची विचारपूस केली तर मला सांगण्यात आलं की तुमच्या वॉलवरून जरांगे पाटील यांचं समर्थन करण्यात आलेलं आहे आणि ते बीजेपीच्या देवेंद्रजींच्या विरोधात आहे, म्हणून तुम्हाला आम्ही कोणत्याही पदावर घेतलेलं नाही, मला असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। म्हणजे केवळ तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभागी होता? मी त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होते। मी मराठा संघटनेचं कामही केलंय आणि मी जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही शांत बसा, तर मी शांत बसले। मी पक्षाच्या विरोधात कोणतेही एकही शब्द मी उचलला नाही आणि एकनिष्ठ आम्ही एवढं करूनही मला कोणत्याही पदावर न घेता मी एकनिष्ठ माझ्या पदासोबत राहिले, माझ्या पक्षासोबत राहिले आणि त्यांनी मला हे शेवटी असं फळ दिलं की मला धमकीचे फोन देऊन मला बघून घेतो, तुमचा निकाल लावतो, अशा भाषेमध्ये मला फोन करायला लागले। तुम्ही जरांगे पाटील समर्थक किंवा मराठा संघटनांमध्ये काम केलं म्हणून हे धमकीचे फोन असू शकतात का? कदाचित तसंही असू शकतं आणि एखाद्या वेळेस त्याला काहीतरी अजून काही मालपाणी भेटला असेल किंवा तो त्याच्या पेजवर एकदा गेला ना तर तो एक त्या प्रकारचा ट्रोलर आहे।
जेव्हा कोणालाही तो ट्रोल करत असतो, त्याला दुसरं काही कामच नाहीये आणि कदाचित त्याला काही भेटलं असेल म्हणून तो आम्हाला ट्रोल करायचा किंवा या निवडणुकीमधून आमचं माइंड डायव्हर्ट कुठेतरी करायचं. आता काल जेव्हापासून हा फोन आलाय तेव्हा मी स्मार्ट सिटीमध्ये होते. मी माझ्या रिक्षा म्हणा किंवा वाहनाची मी परमिशन घेण्यासाठी मी तिथे गेलेले होते. ज्या वेळेला त्याचा फोन आला त्यावेळेसपासून आम्ही डायव्हर्ट झालो. कालपासून माझा प्रचारही झाला नाही आणि काल मी सीपी ऑफिस म्हणा किंवा बेगमपुरा पोलीस स्टेशन म्हणा मी ह्याच चक्रा मारती. आजही मी बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये आले. आता सीपी सरांना भेटायला चालली आहे. मी माझं माइंड पूर्ण त्यांनी ह्या प्रकारे डायव्हर्ट केलेलं आहे की मी कुठेही प्रचार करू नये, जेणेकरून त्यांचं कोणाचं तरी सीट लागू शकतं आणि मी कुठेतरी मागे पडेल. नक्कीच तुम्ही दोघही जण खरं जर बघायला गेलं तर दोघंही एकाच प्रभागामधून मैदानात आहेत. ॲडव्होकेट संदीप चव्हाण हे देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, काय नेमकं तुमचं बोलणं झालं त्याच्यासोबत? विषय असा झाला की त्याचा फोन आला मला आणि तो मला असं बोलला की बाबा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून भारतीय जनता पार्टीचं काम करत नाहीये आणि तुमच्या फेसबुक पेजवरून वंचितची पोस्ट पडली आहे. मी दादा तसा काही विषय नाही म्हणलं. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या हक्कासाठी लढतोय. मग एवढं बोलल्यानंतर मला तो वेडेवाकडे शब्द बोलायला लागला. मी बोललो त्याला, जर आमचं काही चुकलं असेल, काही तुमचा पक्षाचा प्रोटोकॉल असेल तर आम्हाला तुम्ही पक्षातून काढून टाका. मी राजीनामा का देणार? माझं जर चुकलं नाही, मी जर निष्ठावंत असेल मला ठेवा तुम्ही, नाही तर मला हाकलून द्या. ह्या शब्दात त्याला स्पष्ट बोललो मी. पण नंतर तो अचानक मला शिव्या द्यायला लागला, घाणघाण बोलायला लागला. मग त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्यात. तुम्ही आता भारतीय जनता पक्षात आहात का तुम्ही राजीनामा दिलाय? मी राजीनामा दिलेला नाही, मी राजीनामा देणार नाही. मी निष्ठावंत आहे. जर माझं चुकलं असेल त्याला देऊन तिने हाकलं, माझं स्पष्ट भूमिका आहे. माझं काहीच म्हणणं नाहीये. आणि ह्या पद्धतीनं जर हा भोसले जर वागत असेल तर हे चुकीचं आहे. जर तो म्हणतो मी प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आहे, इथून कोणत्याही नेत्याने आम्हाला विरोध केला नाही. आम्ही त्यांना विचारलं, प्रत्येक नेता असेल जो भारतीय जनता पार्टीचा, त्यांनीच कोणी आम्हाला विरोध केला नाही, कोणी आमच्यापर्यंत आलं नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं जर युद्ध लढत असेल तर या पद्धतीचं बोट घालून जर आम्हाला थांबायचा प्रयत्न केला असेल तर हा लाचारपणा आहे. ग्रुपची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका एकच स्पष्ट भूमिका आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढायसाठी आयुष्यभर लढणार. नक्कीच आपण जर बघितलं तर कुठंतरी आता धमकवायला किंवा कुठंतरी त्यांना रोखायला वगैरे सुरुवात झाली का काय? जे भारतीय जनता पार्टीमध्ये होते मात्र आता त्यांनी कुठंतरी अपक्ष म्हणून मैदानात आहेत, त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी जे मत फिरणार आहेत, इतके दिवस वार्डात काम केलेलं असतं, प्रभागात काम केलं असतं, त्याच्यामुळं यांच्या बाजूनं जाणारं मत कुठंतरी रोखण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत का? आणि नेमकं आता हे प्रकरण कुठं कसं वळण घेतं हे देखील आपण बघूयात. मी राजेभाऊ मोगल, सत्ताकारण, छत्रपती संभाजीनगर.